हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक इलेक्ट्रिकलचे मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स बघणार आहेत, जे की तुमच्या MSCB AE आणि JEE एक्झामसाठी म्हणजे महा ट्रान्सको असेल, महा जेनको असेल किंवा महा डिस्कॉम असेल, या सगळ्या एक्झामसाठी खूप युजफुल असणार आहे. सो जर तुम्ही हे पॉईंट्स केले तर नक्कीच तुम्ही ती एक्झाम क्रॅक करू शकताय. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणे तुमची प्रिपरेशन बूस्ट होईल आणि तुम्हाला हेल्प होईल. ओके, चला तर मग स्टार्ट करूया. सो सगळ्यात आधी कन्सेप्ट्स ऑफ चार्ज, करंट, व्होल्टेज, करंट डेन्सिटी, EMF म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, पॉवर, एनर्जी आणि त्यांचे युनिट्स माहीत पाहिजे तुम्हाला. त्यानंतर फंडामेंटल एलिमेंट्स RLC म्हणजे रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कपॅसिटन्स, प्रत्येकाची डेफिनेशन, त्याचं फंक्शन, त्याचे युनिट्स आणि कुणाचं कनेक्शन आपण कुठे करणार आहे सर्किटमध्ये ते माहीत पाहिजे. त्यानंतर टाईप्स ऑफ एलिमेंट्स, मग त्यात ॲक्टिव्ह एलिमेंट्स आले, पॅसिव्ह एलिमेंट्स आले, युनिलॅटरल एलिमेंट्स आले, बायलॅटरल एलिमेंट्स आले, लिनियर एलिमेंट्स आले, नॉन लिनियर एलिमेंट्स आले, ते तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर टाईप्स ऑफ सोर्सेस, मग व्होल्टेज सोर्स आला, करंट सोर्स आला, हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन, मग सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन कशाला म्हणणार आहे आपण, मग कुणात रेजिस्टन्स जास्त असतो, कुणात रेजिस्टन्स कमी असतो, कुणात कॅपॅसिटन्स जास्त असतो, कुणात कॅपॅसिटन्स कमी असतो, कुणात इंडक्टन्स जास्त असतो, कुणात इंडक्टन्स कमी असतो, हे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे. मग ते आपण कशासाठी करतो हे माहीत पाहिजे. त्यानंतर स्टार डेल्टा ऑपरेशन, मग आपण स्टार कनेक्शन कशाला म्हणणार आहे, डेल्टा कनेक्शन कशाला म्हणणार आहे. मग जर आपल्याला स्टारचं डेल्टामध्ये करायचं असेल किंवा डेल्टाचं स्टारमध्ये करायचं असेल तर त्यासाठीचा फॉर्म्युला काय हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर रेझोनन्स, ओके, रेझोनन्स म्हणजे काय, त्याचे टाईप्स काय काय आहेत हे तुम्हाला माहीत पाहिजे. मग त्याची नीड काय आहे एखाद्या सर्किटमध्ये ते तुम्हाला माहीत पाहिजे. ओके. त्यानंतर स्टेडी अँड ट्रान्झिएंट स्टेट स्टॅबिलिटी, मग स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी म्हणजे काय, ट्रान्झिएंट स्टेट स्टॅबिलिटी म्हणजे काय, मग त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे एखाद्या सर्किटमध्ये, मग त्यात टाईम कॉन्स्टंट काय असतं हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर टू पोर्ट नेटवर्क्स, मग टू पोर्ट नेटवर्क्स म्हणजे काय, ते काय युजफुल आहे, प्लस त्याच्यातले जे काही पॅरामीटर्स आपण फाइंड करतो, म्हणजे एच पॅरामीटर्स झाले, वाय पॅरामीटर्स झाले, झेड पॅरामीटर्स झाले, त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर टाईप्स ऑफ फिल्टर्स, ॲक्टिव्ह पॅसिव्ह फिल्टर्स आले, त्यानंतर लो पास फिल्टर्स आले, हाय पास फिल्टर्स आले, बँड पास फिल्टर्स आले, बँड स्टॉप फिल्टर्स आले, मग ते तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर ग्राफ थेरी, मग ग्राफ थेरी म्हणजे काय, त्यातली रिलेटेड जे काही छोटे मोठे टर्म्स, जसे की नोड्स म्हणजे काय, एजेस म्हणजे काय, त्यानंतर लूप्स म्हणजे काय, ब्रँचेस म्हणजे काय, हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर लोकस डायग्राम, मग लोकस डायग्रामचे टाईप्स कोणते कोणते आहेत, आपण ते कशासाठी यूज करतो हे माहीत पाहिजे. त्यानंतर कन्सेप्ट ऑफ ड्युएलिटी, म्हणजे ड्युएलिटी म्हणजे काय, प्लस त्याचे एक्झाम्पल म्हणजे कोणाचा ड्युएल कोण हे तुम्हाला माहीत पाहिजे. यानंतर मॅग्नेटिक सर्किट्स, मॅग्नेटिक सर्किटचे रिलेटेड काही इम्पॉर्टंट टर्म्स असतील, फ्लक्स म्हणजे काय, MMF म्हणजे काय, रिलक्टन्स म्हणजे काय, परमियन्स म्हणजे काय, त्याचे युनिट्स, प्लस जर आपण मॅग्नेटिक सर्किटला इलेक्ट्रिकल सर्किटशी कम्पेअर केलं तर कोणत्या पॅरामीटरचा ॲनालॉगस कोण असतो हे तुम्हाला माहीत पाहिजे. यानंतर करंट डिव्हिजन रूल ज्याला आपण CDR म्हणतो, त्यानंतर व्होल्टेज डिव्हिजन रूल ज्याला आपण VDR म्हणतो, त्यानंतर किर्चॉफ्स करंट लॉ ज्याला आपण KCL म्हणतो, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ ज्याला आपण KVL म्हणतो, त्यानंतर थेवेनिन्स थेरम, नॉर्टन्स थेरम, सुपरपोजिशन थेरम आणि मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम, एवढे सगळे जे काही लॉज आणि थेरम्स आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. त्याच्यावरती न्यूमरिकल बेस्ड क्वेश्चन्स येऊ शकतात. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण MSCB AE आणि JEEसाठी बेसिक इलेक्ट्रिकलचे मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स बघितले. सो मला खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल. जर आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.